एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा होताच सर्वच पक्षामध्ये कुठेतरी इन्कमिंग सुरू असल्याची माहिती मिळत आहे. तर गेले काही दिवसापासून भाजपमध्ये ठाकरे गटाचे असतील किंवा इतर विरोधी पक्षाचे असतील, सगळेच नगरसेवक असून सगळेच कार्यकर्ते आपल्याकडे येत असल्याचा दावा करत आहेत. तर दुसरीकडे पाहायला गेलं तर कुठेतरी कल्याण डोंबिवली परिसरामध्ये भाजपला मोठा फटका लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण भाजपचे 2 माजी नगरसेवक जे आहेत त्यांनी आजच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. माझ्यासोबत भाजपचे माजी नगरसेवक आहेत विकास म्हात्रे. सर, काय सांगाल, आज तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे, काय सांगाल? कारण की आम्ही गेले सातत्याने मी 15 वर्षे नगरसेवक आहे. माझी मिसेस देखील याच टर्मला 2020ला 15 नगरसेवक झाली. सातत्याने भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेल्या आम्ही डोंबिवली कल्याणमध्ये महापालिकेमध्ये नगरसेवक असल्याने निधीअभावी माझ्या प्रभागात राजूनगर प्रभाग असो, मिसेसचा वाडा किंवा गरिबाचा वाडा, ह्या निधीसाठी प्रशासकीय लागल्यापासून आम्ही निधीसाठी आतंक एक आहे. परंतु निधी अभावी कामं न झाले. परंतु त्या निधी भाजपच्या आमदार आमच्यामध्ये असलेला रवींद्र चव्हाण साहेब यांच्या वाडामध्ये, आमच्या वाडामध्ये निधी उपलब्ध देत नाही. परंतु बाजूचा असलेला शिवसेनेचा वाड आणि मनसेचा वाड इथे भरघोस निधी दिली. आम्ही सातत्याने त्यांच्याकडे प्रयत्न करून पाठपुरावा करून की इथे विकास झाला पाहिजे. हे रस्ते, DP रस्ते असो किंवा अनेक रस्ते, गटारे पाण्यासाठी सातत्याने त्यांच्याशी पाठपुरावा करून देखील त्याच्यामध्ये थोडंसं मला असं आलं की दुर्लक्ष केलं आणि त्याबद्दल आम्ही आमची नाराजी व्यक्त केलेली आहे. आजच गरिबाचा वाडा हा रस्ता आपण आला असेल, तिथं पाहिला असेल, किती 2 वर्षाच्या मध्ये तो रस्त्याचे पाटे मी सातत्याने, परंतु आज देखील तिथे येणारे नागरिक खूप त्रासलेले आहेत. तो रस्ता अपुरा राहिलेला आहे. अशा पद्धतीने रिंग रोडला असलेले रस्ते देखील माझ्या हातात घेतले. मी बजेटमध्ये एमआरडीच्या माध्यमातून घेतले होते. परंतु त्याच्यामध्ये 2च रस्ते झाले, बाकीचे रस्ते लॅप झाले. ह्याकरता देखील आम्ही सातत्याने प्रयत्न केले. अनेक विकास कामं त्यांच्या पुढ्यात नेऊन मांडली विकासासाठी, परंतु त्यांनी जो दुर्लक्ष केलं या दोन्ही वाडामध्ये. आणि आज तो नागरिक सातत्याने मला विचारतात की आपण सत्तेत आहो, आपल्याला सत्तेत निधी भेटायला पाहिजे. परंतु सातत्याने मी प्रयत्न करून कुठे प्रश्न लक्षात घेतला नाही किंवा विकास हा आम्हाला निधी भेटला नाही. म्हणून आज त्यांच्याकडनं आम्ही नाराजी व्यक्त करून या पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. कारण होणारा काही नाही, पण राजीनामा दिलेला आहे. कधी दिलेला हा राजीनामा? आणि मूळ म्हणजे आपण गेल्या वेळेसही राजीनामा दिलेला. मी मागच्या 7 ते 8 महिन्यापूर्वी त्यांना एक राजीनामा पाठवला होता. आपण आमच्या प्रभागाच्या नागरिकांचा प्रश्न विकास झाला पाहिजे. आज पाण्याचा प्रश्न आहे. पाण्याचा प्रश्न शेवटला मला स्वतः काय करायला लागला निधीसाठी. महापालिकेकडे जवळजवळ 2.5 ते 3.25 कोटी पंपासाठी आणली. टाकी अमृत योजनेतनं सोन झाला पाहिजे, हे देखील त्यांच्या निधीतनं टाकलं होतं. ते देखील काम त्यांच्याकडनं आज होत नाही, ते देखील स्थगित आहे. अनेक प्रश्न त्यांच्या आमदारमध्ये, कारण आमची ताकद संपलेली होती, प्रशासकीय अधिकारी होते. आज जो असा प्रशासनावर जो असतो दबाव, तो आमच्या आमदारांचा असतो किंवा आमचे पक्षाचे वरिष्ठ काही सत्तेत आम्ही होतो BJPच्या. तर हे सर्व विकासासाठी आम्ही बोलत होतो. परंतु त्यांनी ते दोन्ही वाडामध्ये, निषेधच्या वाडामध्ये असेल तसंच आमचं द्यायला पाहिजे तो दिला नाही. म्हणून काल रात्री आम्ही जिल्हाध्यक्ष नंदू परब साहेब यांच्याकडे वापस मी राजीनामा दिला. त्याच्या अगोदर महिनाभरापूर्वी आदरणीय रवींद्र चव्हाण यांना भेटलो होतो. माझ्या व्यथा किंवा काय नाराजी आहे हे मागण्यासाठी बोलण्यासाठी मी त्यांची वेळ घेऊन त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांना सांगितलं की बाबा हे झालं पाहिजे, हे झालं पाहिजे. परंतु त्यांनी करतो धरतो हेच लावलं. म्हणून आज परिस्थिती अशी, नागरिकांचा रोज असा आहे की इथल्या असलेल्या, आज आम्ही प्रशासकीय जरी असले पण आम्हाला नगरसेवक म्हणून बघतात. नागरिकांचा प्रश्न आम्ही तुमच्याकडं, तुम्ही व्यथा त्या तुमच्या आमदारांकडे बघा. पण हे कॅबिनेट मंत्री असताना मला तरी वाटतं की भरघोस निधी आम्हाला भेटायला पाहिजे होती. म्हणजे आमच्या विकासासाठी, वाडाच्या विकासासाठी ती भेटते आम्हाला. भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना नाही भेटली. ती भेटली ते ठाकरे गटाच्या नगरसेवकांना आणि मनसेच्या नगरसेवकांना. त्याकरता हा आम्ही पाऊल उचलला. आमचे देखील वाड्यातले नागरिक बोलतात की का विकास झाला नाही, ते देखील त्याकरता आम्ही हा पाऊल उचलला की राजीनामा दिला आहे. पुढची भूमिका काय असणार आहे? कुठल्या पक्षात जाणार? कारण तुमचे जे राजीनाम्याचे पत्र आहेत हे ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष व्हायरल करत आहेत. ठाकरे गटामध्ये काय जाण्याची संकेत आहे का? असे काय कॉन्टॅक्ट झालेत का? मी संध्याकाळी आमच्या कार्यकर्त्यांना सर्व विश्वासच घेणार आणि तेव्हा माझी प्रतिक्रिया मांडणार. ठाकरे गटाकडनं ज्या पद्धतीने
तुमचे दस्तावेज असतील किंवा राजीनामाचं पत्र असेल व्हायरल केलं आहे, काय तुमचे संबंध वगैरे आहेत का, काय नेमकं? आमचे संबंध मित्रप्रमाणे पण आहेत आणि नातेवाईकाप्रमाणे आहेत. त्याचा उल्लेखनीय विचार दुसरा केला तर ते योग्य ठरणार नाही. परंतु संध्याकाळी मी कार्यकर्त्यांची विचार करून जे कार्यकर्ते निर्णय घेते ते मान्य करेन. दुसऱ्या कुठल्या पक्षात जाणार आहात का? पक्षात विकासासाठी जाणारच आहे, परंतु आत्ता योग्य नाही निर्णय घ्या. मी संध्याकाळी कार्यकर्त्यांच्या सोबत चर्चा पण करेन. आपण सत्तेत होता आणि सत्तेत असताना आपल्याला अपेक्षा होती की सत्ताधाऱ्यांकडनं कुठेतरी निधी यावा. आता ज्या पद्धतीने तुम्ही सत्तेत असून तुम्हाला नाही मिळालं, तर विरोधी पक्षात जाऊन तुम्हाला मिळेल का निधी? विरोधी पक्षात निधी नाही भेटला, परंतु काही कारणं असतात, कसे घेता येतं ते आम्ही घेऊ शकतो. परंतु तिथे सपोर्ट पाहिजे होता, तो सपोर्ट नाही भेटला म्हणून निधी आली नाही असं बोललं तर वावगं ठरणार नाही. म्हणजे निधीबरोबर तुमची कुठं मानसिक असा त्रास वगैरे तुम्हाला दिला? लोकांच्या नागरिकांसाठी निधीसाठी सामदंड काय बोलतात त्याला वापरून ते निधी वापरून तुमच्याकडे जाऊन कशी निधी करता येईल म्हणून ही नाराजी व्यक्त कारण पक्षात असून जिथे सत्तेत असून निधी भेटली नाही, परंतु निधीसाठी कोणीतरी आम्हाला हात लावला आमच्या वाडाच्या दोन्ही विकासासाठी, नक्की त्या पक्षाचा विचार करेल. ताई, तुम्ही देखील या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे. काय सांगाल? लोकांच्या अपेक्षा तुमच्याकडनं होती आणि सत्तेत होता तरी तुम्हाला राजीनामा मिळाला, ज्या पद्धतीने निधी पाहिजे तो मिळाला नाही. काय तुमची खंत आहे? आमच्या वाड्यात काय कामच झालेलं नाही, त्या कारणाने आम्ही राजीनामा दिला आणि आम्हाला कुठल्याच याच्याने म्हणजे आमदाराकडनं कुठलाच सपोर्ट भेटत नाही. त्यामुळे आम्हाला लोकं नगरसेवक म्हणून ओळखतात. लोकांची कामं झाली तर पुढच्या वेळेला आम्हाला निवडून देणार, हेच आमचं म्हणून आम्ही राजीनामा देऊन टाकला. म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं तर कुठेतरी भाजपचे आमदार ते पर्सनल तुमच्यावर कुठला राग काढत होते का, कारण निधी न देण्यात? असं काही सांगू शकते नाही, आता त्यांचं प्रॉब्लेम त्यांना माहिती आहे. तुम्हाला असं वाटतं का की ते पर्सनल ज्या पद्धतीने तुम्हाला निधी न देणं, बाजूला देणं, काय त्यांचा पर्सनल राग काढत होते असं? आपण त्यांना विचारायचं बरं होईल. एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी भाजपला मोठा फटका या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे. कुठेतरी भाजपमध्ये असणारे माजी नगरसेवकांनी राजीनामा दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय बनलेला आहे आणि त्याचबरोबर अनेक जण अजून देखील आपली खंत व्यक्त करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.